23 तारखेला ह्या ठिकाणचे 2 सहाय्यक आयुक्त ज्यांचे बदलीचे आदेश राज्याच्या शासनाच्या अवर सचिवांनी काढलेले होते, त्याला माननीय राज्यपालांची देखील मान्यता होती। अशा प्रकारचे आदेश बदलीचे काढण्यात आले। 24 तारखेला या 2 सहाय्यक आयुक्तांना नवी मुंबई इथे जॉईन करायचं होतं। नवी मुंबई इथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, पण आम्ही पाहिलं की 23 तारखेपासून 24 गेली, 25 गेली, 26 आली, 26 तारखेपर्यंत गेल्या 3 दिवसापासून ह्या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त हे कामकाज पाहत आहे, शासकीय फायली हाताळत आहे। आपले जे शासनाचे भूखंड आहेत त्या शासनाच्या भूखंडांना अवैधरित्या टॅक्स पावती द्यायचं काम ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत श्रीमती मयुरी कदम यांनी केलेलं आहे। आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर त्याचाच जाब विचारण्याकरता आज आम्ही महानगरपालिकेत आलो, तर आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते त्यांच्या कॅबिनमध्ये जसे नेहमीप्रमाणे काम करतात त्या प्रकारे काम करत होते। त्या ठिकाणी पाटी लागलेली होती, ते शासनाचे अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते। त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जाब विचारला की बाबा तुमची जर शासनाने आदेश केलेले, बदलीचे आदेश दिलेले, असे बदलीचे आदेश असताना तुम्ही तात्काळ कार्यमुक्त व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही झालेले का नाही? तर ह्याकरिता आमच्याशी चर्चा करण्याकरिता उपायुक्त ह्या ठिकाणच्या घोरपडे ज्या मॅडम आहेत, तरी आम्हाला अधिकार आहेत। शासनाचे आदेश फक्त कागदोपत्री असतात, आम्ही 2-4 दिवस 5 दिवस या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो। यांचं कामकाज झाल्यानंतरच आम्ही यांना रिलीव्ह करणार। परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे शासनाचे आदेश काढलेले होते त्या लकास साहेबांना आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला ताबडतोब आणि त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे। याच्यामध्ये इमिजिएट ॲक्शन घेतली जाते याबद्दल त्यांनी सांगितलं। त्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा अपमान झाला, उपमुख्यमंत्री साहेबांचा अपमान झाला, नगरविकास मंत्र्यांचा अपमान झाला। नगरविकासचे जे अधिकारी आहे त्यांच्या आदेशांचं अनुपालन करण्यात आलेलं नाही आहे, त्यांचे आदेश धुडकावण्यात आले। आणि अशा प्रकारे जर हे कार्य करत असतील, महानगरपालिका अशा स्वरूपाने काम करत असेल, तर यांना धडा शिकवण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो। आणि आज मग या आनंदाने आम्ही सांगतो की त्या ठिकाणची ती शासनाची जी पाटी होती मयुरी कदम आणि सुनील लोंढे यांची पाटी ह्या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेली आहे। त्या कॅबिनला लॉक लावण्यात आलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत आता आम्ही वाट पाहत आहोत। त्याकरिता आम्ही DCP कार्यालयामध्ये चर्चेकरिता जातो। 3 दिवस वेळ लागला, याचं एकमेव कारण होतं भ्रष्टाचार, की फक्त भ्रष्टाचार करण्याकरिता हे 2 अधिकारी वारंवार या दालनामध्ये आले, यांनी शासकीय दस्तावेज हाताळले, यांनी शासकीय दस्तावेजावरती सह्या केल्या, यांनी नाही कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी या शासकीय भूखंडांना टॅक्स पावत्या दिल्या। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने आदेश दिल्यानंतर कोणताही अधिकारी कसं काय राहू शकतो, तुम्ही पदावरती राहून आदेश कसे काय देऊ शकतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही चौकशीकरिता पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त महोदयांना, पण आयुक्त महोदय या ठिकाणी नाही आहेत। सगळे अधिकारी या ठिकाणचे बाहेर असताना फक्त हे 2 एकमेव अधिकारी आहेत जे कार्यालयामध्ये कामकाज करत आहे, यांची बदली झालेली असताना याची पूर्ण चौकशी करावी। 3 दिवसामध्ये कोणत्या फाईल सँक्शन झाल्या, कोणाकोणाला टॅक्स पावती दिली गेली, भरतनगरच्या जागेवरती शासकीय भूखंडावरती टॅक्स पावती कशी काय दिली गेली, याची मागणी आम्ही केलेली आहे। या कार्यालयाचे CCTV फुटेज तपासण्यात यावे। मयुरी कदम ज्यावेळी घरातनं येत असतात त्यावेळी त्यांच्याकडे एक बॅग असते, घरातनं जात असताना पैशाची बॅग कसे काय घेऊन जातात याची चौकशी करण्यात यावी।